नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो, ज्योतिष कार्यालय निप्पाण. आपल्याला प्रत्येक वेळेला मध्यंतरीच्या काळात म्हणजे कुठल्याही विषयाच्या मध्यंतरीच्या काळात जे खरोखर त्या विषयाचा अभ्यास करणारे लोक असतात. मग ज्योतिषशास्त्र असू दे, कुठली संस्कृती असू दे, काय वाटेल ते असू दे. ज्या विषयाचा ते अभ्यास करत असतात, त्या विषयाच्या अभ्यासकांना भीती वाटते. का भीती वाटते? तर त्यांना ओव्हरटेक करून मागची लोक जातात. आणि त्यावेळेला त्यांना वाटतंय, मी इतके वर्ष याने शास्त्राचा म्हणजे विषयाचा अभ्यास करायलोय. मी त्या अभ्यासापर्यंत पोहोचलो नाहीये. आणि हे आत्ता असलेले 2-3 वर्ष किंवा 6 महिन्यामध्ये जी काही लोक मला ओव्हरटेक करून जी चाललेत, ती कसं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. आणि त्यावेळेला खरोखर जो अभ्यास असतोय, त्याला डिप्रेशन येतंय. आणि तो म्हणतोय, माझं काय आता खरं नाही. मी ह्या विषयातून बाहेर पडला जाणार. आणि त्याची भीती जी असते, खरोखर त्याला एक वेळेला ती जमीन सरकते. पण काळाचा महिमा मात्र खूप विचित्र आहे. आणि काळ हा कोणासाठी थांबत नाही. आणि तो मात्र बरोबर त्या विषयाला कलाटणी देतोय. ज्या विषयामध्ये तुम्हाला ओव्हरटेक करून गेलेली माणसं असतात, ती माणसं काय करतात? अचानक एखाद्या अडचणीत येतात. कोणत्या अडचणीत येतात? तर त्यांनी केलेल्या कॉमेंट्स ज्या असतात, त्यांनी जे विषय हाताळलेले असतात त्या पद्धतीने, त्याच्यामध्येच त्यांनी अडचणीत येतात. आता उदाहरणार्थ आपण ज्योतिषशास्त्र सोडून आपण दुसरा विषय घेऊया. विद्रोही. विद्रोही ही एक अशी म्हणजे सनातन च्या विरोधात चालवलेली एक संस्था आहे. ते संस्थेचा संस्थापक कोण आहेत, कसे आहेत, हे आपल्याला ज्ञात आहे. त्यांनी आपल्या धर्मावरती प्रचंड हल्ला केला. आपल्या सनातनवरती, आपल्या रूढी परंपरेवरती प्रचंड हल्ला केला. आणि त्यांनी टार्गेट जे काही गोष्टीला केलं, त्या टार्गेट केलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटायला लागलं, की खरोखर देव आहेत की नाही? कारण त्यांनी बोलत होते, त्यांनी म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्या समोर येत होते, त्यांची संघटना येत होती. ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इतक्या स्पीडली येत होत्या, की आम्हाला एक वेळेला असं वाटलं, नाही, खरोखर ह्यांनी म्हणतात ते बरोबर आहे आणि देव नाहीये. आपले पितर नाहीयेत. मग हे ज्यावेळेला वाटलं, मग तो काळ बराच मोठा झाला. पण ज्या पद्धतीनं संस्कृती आहे, आपली हिंदू संस्कृती आहे, त्याला जितका म्हणजे युगांचा काळ आहे, त्याच्यामध्ये अगदी नगण्य काळ आहे. त्यामुळे त्या काळाला अगदी नगण्य स्थिती आली. पण आपल्या आयुष्यामधली एक 20-25 वर्ष तिच्यामध्ये गेली. म्हणजे एखाद्याचं आयुष्यच गेल्याचा प्रकार झाला. आणि त्याच्यामधनं आपण सनातनमधनं बाहेर म्हणजे सनातनवाल्यांना जो काही त्रास झाला, तो प्रचंड झाला. जे आपल्या धर्माचे नाही आहेत, जे आपल्या संस्कृतीचे नाही आहेत, त्यांनी त्या विद्रोहीला काय केलं? सपोर्ट केला. खूप गोष्टी अशा आहेत, की ज्या माझ्या नाही आहेत, दुसऱ्याच्या आहेत.
त्याच्यावरती की नाही भाष्य करायला प्रत्येकाला आवडते. आपल्या खिशामध्ये ₹1 नसतोय. त्यावेळेला समोरच्यानं गाडी घेतला, की त्या गाडीतला अव्हरेज नाही, ती कंपनी चांगली नाही, तिची कामं खूप आहेत त्यात. म्हणजे त्या गाडीबद्दल बोलणं जे असतंय ते निगेटिव्ह होतं. मग हे निगेटिव्ह का होतंय? तुला सायकल घ्यायला जमत नाही. त्यानं गाडी घेतली आहे आणि त्या गाडीमध्ये तुला की नाही काय दिसायले? दोष दिसायले. का दिसायलेत बाबा? म्हणजे दुसऱ्यावरती जळणं हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग झाला. हिंदू संस्कृतीला खत पाणी घालणारे आणि त्याच्या विरोधात बोलणारे आणि त्याला पुन्हा की नाही खत पाणी घालणारे म्हणजे सनातनी सोडून हे आपल्यामध्ये जास्त आहेत. त्या इस्रायलला सगळ्या शत्रू राष्ट्राने घेरलंय. पण आपल्या भारताला मात्र आपला भारतच की नाही शत्रूनं भरलाय आणि सनातनच्या शत्रूनं भरलाय. त्याचा आपल्याला विचार करावा पाहिजे. एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही वादळ आलं, मी आत्मा दाखवतो, मी आत्म्याशी बोलतो, तो सुशांत सिंगच्या आत्म्याशी मी बोलतो, तो काय म्हणतोय, मी कोणाच्याही आत्म्याबरोबर बोलतो विदिन अ 3 सेकंद. हे जे काही सगळं काही झालं, हे आपल्याला आपण व्हिडिओ बघितलेत त्याचे. पण हे शक्य आहे का? शक्य नाहीये. आजपर्यंत हे आत्मे बोलवणं, आत्म्याशी बोलणं, भूताशी बोलणं, म्हणजे ते अशी नावं की नाही खूप आहेत. आटपाट नगर होतं आणि त्यात एक मांत्रिक होता, त्यानं की नाही लई भूतं की नाही पकडून ठेवली. असं म्हणायला येतंय. पण तो मंत्रिक दाखव म्हटला, की मात्र की नाही त्याची फाटत्या. तो कुठला दाखवणार आहे? हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. आपला विषय कसा आहे? बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. तो श्राद्ध मग आता मी इथं श्राद्ध घालायला तयार होत नाहीत. बरं, मी इथं की नाही 10 जण आहे, आम्ही एकटा आहे. त्यांनी 10 जण 100 जण आहेत. त्यामुळे की नाही त्यांचं की नाही टिमकी वाजायला लागल्या. ह्या टिमक्या फाटल्या तरी वाजवायला लागल्यात त्यांनी. पण ही टिमकी फाटली आणि त्याच्यावरती लक्ष इतरही सगळ्यांचं आहे आणि याच्यामधनं की नाही बाहेर त्यांना खेचायची त्यांचीही ताकद आहे. जसं आपल्याला की नाही आपल्या शास्त्राविरोधात आपण बोलू नये म्हणून आम्ही गप्प बसलो. पण दुसरा कोणतरी बोलतोय आणि त्यांचं पितळ उघड करतोय, याच्यामध्ये आम्हाला आसुरी आनंद झालाय का? नाही. आम्हाला त्याच्यामध्ये आसुरी आनंद व्हायचा काही संबंध नाहीये. म्हणजे आमच्या विरोधकाच्या विरोधात त्यांनी बोलतायत. म्हणजे याचा आम्हाला आनंद झालेला नाहीये. आम्हाला आनंद जरूर झालाय. तो कुठला? तर सत्याला इथं कुठंतरी वाचा फुटते. कारण त्यांनी देखील मान्य केलंय, की ज्योतिषशास्त्र आहे आणि हे ज्योतिषशास्त्र ला की नाही काहीतरी बेस आहे. हजारो वर्षापूर्वी तयार झालेलं हे ज्योतिषशास्त्र, हे काय असं की नाही ह्यांच्या म्हणण्यानं आणि ह्यांच्या सांगण्यानं की नाही काय एवढ्या लवकर मोडीत निघणारं नव्हे हे आणि मोडीत निघणारं नाहीच आहे. याच्यामध्ये कुणीही चॅलेंज करायचं नसतंय आणि चॅलेंज करून तुम्ही की नाही स्वतःला देव सटवाई समजायचं नसतंय. सटवाईनं जे काही लिहिलंय, ते तुम्ही की नाही वाचायचं असतंय. तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायचा तुम्हाला कुणी अधिकारच दिलेला नाही. ही पहिली गोष्ट. जर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा अधिकार दिला असता अधिकार दिला असता, तर तुम्ही सटवाईपेक्षाही मोठं झाला. म्हणजे ब्रह्मदेवापेक्षाही मोठं झाला.
हे लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये असंख्य शाखा आहेत, आपण मान्य केल्या. प्रत्येकाचा अभ्यास प्रत्येकाच्या हे प्रमाणे, पण त्यानं देखील त्या प्रत्येकाचा अभ्यास केल्यानंतर नको त्या गोष्टीला जायचं नाही. हे मूळ शास्त्र जे आहे हे नक्षत्रावरती, ग्रहांवरती अवलंबून आहे. नक्षत्र समूह आणि त्यामधून ग्रहांचं भ्रमण हा आपल्या ज्योतिषशास्त्राचा मेन बेस आहे. नक्षत्रामध्ये जो ग्रह येतोय त्याच्यावरती त्या नक्षत्राचा परिणाम होतोय. म्हणून हे सगळं नक्षत्र, ग्रह, हे सगळं ब्रह्मांडामधलं बाकीचे स्थिर तारे, अर्बिका यांचा सगळ्यांचा परिणाम होतोय. आणि तो कसा होतोय, का होतोय, हे आपल्याला सिद्ध होतंय. त्याचा इथं बोलण्याचा काही आपल्याला प्रश्न येत नाहीये. पण मनुष्य अडचणीत आला आणि त्याला एखादी गोष्ट पाहिजे असली की तो मात्र आंधळ्यासारखा तडपडायला चालू करतोय. मग यांनी सांगितलेल्या 7 हळकुंड घ्या, 7 सुपाऱ्या घ्या, त्याकडे पांढऱ्या रविवारी सोमवारी महादेवाला घाला. हे असं काही करून तुमचं लग्न होत न किंवा बाकी तुमचे काम होणं असं कधीही होत नाही. लक्षात ठेवा, कधीही होत नाही. ते मसुरीची डाळ तुम्ही फ्लॅश करा. अरे ते अन्न आहे, कडधान्य आहे, ते खायचं आहे. तुम्ही कुठं टाकायला लागला? फ्लॅश करायला लागला संडासमध्ये का? तुम्हाला कोण अधिकार दिला? आणि सांगायचा तरी अधिकार कोण दिला? असं नाहीये ते. बघा, तुम्ही कुठल्याही देवाला आपण जो काही नैवेद्य दाखवतो, नैवेद्य तो आपण अन्नाचा दाखवतो, कधीही धान्याचा दाखवत नाही. म्हणजे तांदळाचा नैवेद्य दाखवलाय का आपण? कधी नाही दाखवत. आपण भाताचा म्हणजे तांदूळ शिजवल्यानंतर जो भात होतोय त्याचा नैवेद्य दाखवतो. आपण गव्हाचा नैवेद्य दाखवत नाही. गव्हापासून बनलेल्या पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवतोय. म्हणजे शिजलेलं अन्न हे इथं महत्वाचं आलं. तुम्ही काय वाटेल ते बोलायला लागला. तांब्याची घागर घ्या, त्यात ते लाल धान्य भरा, त्याला वर्ण काशामध्ये ते देखील तांब्यानंच तुम्ही सील करा, ते नेऊन ढवात बुडवा. म्हणजे तुमची बायको गेलेली परत येत्या किंवा संसारामध्ये येते. असं कधी झालंय का? कधीच झालेलं नाही. मॅरेज लाईफ मिळणं ही उपाय नाही होत, ते तिच्या नशिबात असावं लागतं. आणि ते नशीब असलेलं जे नशिबात आहे, चलित ग्रहमानाप्रमाणे असलेलं जे येणारा जो काटा आहे तो टोचत असतोय. किती काळ टोचत असतोय? तो ठराविक काळ टोचत असतोय. आणि तो काटा बोथट करण्याची मेथड आपल्यामध्ये आहे, काढून टाकण्याची मेथड आपल्यामध्ये नाहीये. एखाद्याचं लग्न होत नाहीये, त्याला कारण शेकडो आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा, तुमच्या आजूबाजूला तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या वार्डामध्ये बघा, तुमच्या गावात बघा, तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रमंडळीची परिस्थिती आहे तशी तुम्हाला दिसते. जी परिस्थिती त्याच्या वडिलांची आहे, त्याच्या आजोबांची होती तीच त्याची आहे, त्या वडिलांची आहे, तीच परिस्थिती त्याची आहे. त्याच्यामध्ये फारशी सुधारणा झालेली नाहीये. लक्षात ठेवा, फारशी सुधारणा झालेली नाही. म्हणजे हे जे रहाट गाडग जे फिरायला लागलंय, ते रहाट गाडग तिथंच फिरायला लागलंय. फिरून ते दुसरीकडे जात नाहीये. सुधारणा होते, काळानुरूप सुधारणा होते. आमच्या आजोबांच्या वेळेला सायकल होती, आमच्या वडिलांच्या वेळेला मोटरसायकल होती, आमच्या वेळेला कार आहे, पुढच्या वेळेला आणि त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल. पेट्रोल महाग झालं म्हणून बोंबलायचं
आणि कमी ॲव्हरेजची गाडी घ्यायची. का? माझ्याकडे पैसे आहेत म्हणायचं. मला काम नाही. काम नाही म्हणायचं मोबाईलवर म्हणजे गाडीवरनं जाताना सुद्धा मोबाईल चालू असतोय. म्हणजे ते कानाला लावायचं आणखी मोबाईलवरनं म्हणजे जायचं. म्हणजे तेवढाही वेळ ना मला नाही. बोलताना म्हणायचं मला काम नाही. म्हणजे तुम्ही नक्की काय कशा पद्धतीनं बोलायला लागलाय? कशा पद्धतीनं तुम्ही कार्य करायलाय? हा विचार खरोखर हिंदूंनीच केला पाहिजे. बाकीच्या लोकांनी करायची गरज नाही. आमचे जे गुरु बोलतात, जे खरोखर गुरु आहेत त्यांनी बोलतात. त्यांनी कधी आपण हे केलं हा दावा केलेला नाहीये. का त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी हे केलं म्हणून दावा केलाय? नाही. पण त्यांचे भक्त मात्र त्याचा दावा करतात. तुम्हाला तुमच्या गुरुबद्दल आदर असणं आणि पाहिजेच आणि त्यांच्याबद्दल नितांत आदर तुम्ही ठेवला म्हणून कोणाला हे काहीही आक्षेप नाहीये. पण हा आदर अनाठायी ठेवून कपोकल्पित त्यांच्याबद्दल काही गोष्टी पसरवणं हा त्यांच्याबद्दलचा सन्मान नाहीये. तर तो त्यांचा अपमान आहे लक्षात ठेवा. आता एक महाराज म्हणतायत, वयाने त्यांनी कमीच आहेत, की मला स्वामी समर्थ बोलतात. आता स्वामी समर्थ बोलतात. ठीक आहे, बोलले. रोज येऊन स्वामी समर्थ तुमच्याबरोबर बोलायला काय म्हणजे असं काय पुण्य केलंय तुम्ही? स्वामी समर्थांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय चरित्र त्यांचं आहे, त्यांनी काय काय लीला केल्या हे आम्ही बघितलं. मग अचानकच तुमच्यामध्ये असं अशी कोणती साधना तुम्ही केली की तुमच्याबरोबर येऊन स्वामी समर्थ बोलायला लागले? त्या बाया आहेत 4 तोंडाला लाली लिपस्टिक लावतात, तेवढेच ब्लाऊज घालतात. एकटी तर ब्लाऊजच घालत नाही. आणि म्हणते मी आत्म्याशी बोलतो. माझ्याकडे विदिन 3 सेकंद आत्मा येतोय. एकटी तर म्हणते मी सुशांत सिंगशी बोलतो. सुशांत सिंगशी माझ्याकडे येऊन बोलायची इच्छा होत्या. ज्यावेळेला तो सुशांत सिंग जिवंत होता, त्यावेळेला तू त्याच्या जवळ तरी गेलतीस काय? बरं तो आत्मा तो तुझ्याकडे कशासाठी यायला लागलाय? तुझा आणि त्याचा काय संबंध? आणि तुझ्याकडे येण्यासारखी असं काय तुझ्याकडे ताकद आहे, की तो आत्मा तुझ्याकडे येतोय आणि तुला सांगतोय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमची लाल करायसाठी तुम्ही जगाला मूर्खात काढालाय आणि जगाला मूर्खात काढून तुम्ही तुमचं पोट भरालाय. तुम्ही जरूर तुमचं पोट भरा. आम्हाला काही जरा संबंध नाहीये. पण शास्त्रशुद्ध अभ्यास करा आणि मग त्याच्यावरती बोला. शेतकरी आहे, प्रगत झाला. 6 महिन्याचं धान्य त्यानं 3 महिन्यामध्ये पिकवलं. आता शास्त्रज्ञ म्हणणार उद्या असं बी म्हणतील, की मी आता सकाळी पेरतो आणि संध्याकाळी धान्य कापायला जातो. ठीक आहे. त्याचा ते झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे? कसा होणार आहे? हे आपण अन्नातनं बघायला लागलोय. आज आम्ही स्टेरॉइड देऊन सगळं कोंबड्या चिकन आज आम्ही जी खाण्यायोग्य होणारी जी वस्तू आहे ती आम्ही अगदी कमी दिवसामध्ये आम्ही तिला मोठ्याच्या मोठं करून आम्ही हे करालोय. त्याचा परिणाम काय झाला? तुम्हाला खायला त्यांनी अन्न मिळालं, पण त्याचा परिणाम तुमच्या शरीरामध्ये स्टेरॉइड गेल्यामुळं अगदी कोवळ्या वयामध्ये मुलांवरती त्याचा परिणाम झाला. त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम झाला. याचा विचार कोण करणार? शास्त्र शाप की वरदान हा विषय फार पूर्वीपासून चर्चेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये. पण मी तुम्हाला भूत दाखवतो हे म्हणणं आणि ते दाखवणं एवढं सोपं नाहीये.
जर का तुम्हाला की नाही खरोखर भूत दाखवता येत असतं, तर मग तुम्ही अगदी वेताळाचा बाप झाला. बंधन केलं. तुमच्यावरती बंधन केलं म्हणून सांगतात. बरोबर आहे. बंधन करता येते. अ अगदी व्यवस्थित बंधन करता येते. पण कुणी कुणी केलं बंधन? कसं केलं? आणि कसं करता येतंय? ह्या बंधनाच्या की नाही गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. हे लक्षात ठेवा. पहिल्या बंधनाची की नाही गोष्ट जी दिसते, ती लक्ष्मणानं केलेल्या बंधनाची गोष्ट दिसते. ज्यावेळेला सीतामाईच्या लग्नीत त्या झोपडीच्या बाहेर तिने 3 रेषा मारल्या, ते बंधन आहे. आणि हे बंधन ज्यानं कैलासाला झुकवलं, त्या रावणाला देखील की नाही तोडता आलं नाही. इतकं शास्त्र हे की नाही महान आहे. सगळ्या गोष्टी आहेत. इतिहासामधल्या गोष्टी वाचायच्या आणि त्या मी करतो म्हणून सांगायचं. अरे मी करतो म्हणजे बरोबर आहे. पण तुमची की नाही ती गोष्ट आहे का? मी ज्ञानधारणा करतो. मी कुंडलिनी जागृत करतो. मला की नाही मी एक ₹10,000 द्या, मी कुंडलिनी जागृत करतो. कुंडलिनी जागृत अशी करता येते का? कुंडलिनी म्हणजे काय? एकटा ज्योतिषी म्हणतोय म्हणजे पशु-पक्षी मेल्यानंतर त्यांचा आत्मा जातोय कुठं? माझ्या तोंडामध्ये कायम शिव्या की नाही येतात. त्या गाढवाला असं विचारावसं वाटतंय, की पशु-पक्ष्यांना आत्मा असतोय का? त्यावेळेला तो आत्मा कुठं जातोय म्हणायला? या पृथ्वीवरती उभा राहणारा एकच प्राणी आहे आणि तो म्हणजे मनुष्य प्राणी. आणि मनुष्य प्राण्याच्या शरीरामध्ये कुंडलिनी आहे आणि कुंडलिनी असल्यामुळं ती जी कुंडली तयार होते आणि म्हणून त्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे. आणि मेल्यानंतर त्याचा प्रेतात्मा होतोय. तो वेगळा भाग आहे, आत्मा हा वेगळा भाग. मग पशु-पक्ष्यांना आत्मा कुठून आला? त्यांना जीव आहे. जीव असणं आणि आत्मा असणं आणि तो आत्मा कुठं जातोय? आमच्या एकने काही लोकांनी सांगितलं, म्हणजे 84 लक्ष युनिटनं. हे सगळं की नाही त्यांनी म्हटलं. पण कशासाठी म्हटलं? सर्वसामान्य माणसांना एक श्रद्धा बसावी. एक त्यांना की नाही त्यांच्या मनावरती दडपण यावं. यासाठी त्यांनी की नाही काही गोष्टी की नाही आपल्यामध्ये बिनवल्या. मान्य आहे. त्या बिनल्या. त्याच्यामुळं आदर आला. पण ज्यावेळेला आम्ही शिकलो, त्यावेळेला मात्र आम्हाला बरोबर की नाही शिंग फुटलेत. आणि ही शिंग आम्हाला जड झालेत. कारण ही शिंग प्रत्येकाला मारायला चाललेत. ढुसीजायला चाललेत. कोणाचा कसा परिणाम होतोय, कुठल्या देवाचा कसा परिणाम होतोय, तो कोण असतोय, याच्याबद्दलची गणितं जी आमच्या शास्त्रामध्ये की नाही करून ठेवलेली आहे, ती मात्र आम्ही विसरतोय. सनातनवाल्यांनी सनातनच्या विरोधात बोलती वेळी त्या अनिसवाल्यांनी काय केलं? आमच्या वेदावरती, उपनिषदावरती प्रहार केला. देवावरती प्रहार केला. ठीक आहे. त्याला सपोर्ट करणारे वेगळेच आहेत. आम्ही शंड आहे. आम्ही एवढं त्यांच्याकडनं बोलून घेऊन आम्ही कुठल्याही पद्धतीचं म्हणून उत्तर काढत नाही. तुम्ही कुराणावरती एक शब्द बोला. त्याच्या विरोधात एक गोष्ट बोला. तुम्ही त्या माणसांना की नाही त्याच्या विरोधात की नाही बोलायला लावा. बघा त्यांनी बोलतात काय. त्याच्यामध्ये की नाही जे काही त्यांनी लिहिलेलं आहे, ते त्यांनी डोळे झाकून त्यांनी मान्य करतात. आम्ही मात्र पहिला प्रश्न विचारतोय, देव कुठं आहे? देव कोण बघितलाय काय? मग मी म्हणतो अल्ला कुठं आहे? अल्ला बघितलाय काय? ती देखील एक कल्पना आहे, ही देखील एक कल्पना आहे. त्यांचा की नाही अल्ला नाही आहे असं मी म्हटलेलंच नाहीये. तसं त्यांनी आमच्या की नाही देवाला नाही म्हणायचा संबंधच नाहीये.
आम्ही येशूला काही नाही म्हटलंय? नाही म्हटलेलं. प्रत्येकाच्या धर्माच्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना इथं पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही तुमच्या धर्माशी, तुम्ही तुमच्या शास्त्राशी प्रामाणिक नाही, तोपर्यंत तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही ज्योतिषी शास्त्राचा अभ्यास करता. का ज्योतिषशास्त्र फेल होतंय? कारण का? तर तुम्ही ज्या वेळेला हे पैसे मिळवता, ते तुमच्या संसाराला वापरता आणि त्या पापामधनं मिळवलेला जो पैसा असतोय, तो बरोबर तिथं आला, की तुमची की नाही जी गादी असते, ती मोडीत निघते. देव देतोय आणि देव घेतोय. आणि देवानं आपल्याला एकच शिकवलेलं आहे. सनातन धर्मानं एकच शिकवलेलं आहे, मर्यादेत राहा. तू तुझं की नाही रोजच्या रोज आत्मपरीक्षण कर. आणि जर स्वतःचं आत्मपरीक्षण कुणीही केलं नाही, तर त्याची परिस्थिती फार बिकट येते. एखादा विषय की नाही मला आला, की मी त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये मी मास्टर होतो. वास्तुशास्त्रावरती बोलणारे की नाही प्रचंड झाले. 700-800 स्क्वेअर फुटामध्ये 300, 400, 500, 1000 स्क्वेअर फुटामध्ये तुम्ही काय वास्तुशास्त्र बसवणार आहे? एक तुम्ही टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, किचन याची की नाही तुम्ही रचना करूपर्यंत तुम्हाला नाकेनऊ येईल आणि येते. आज आमचे वास्तुशास्त्रज्ञ पुरा घराचा नकाशा सांगतात, पण त्या नकाशामध्ये देवघरच नसते. मास्टर बेडरूममध्ये की नाही यांचा संडास असतोय. घर की नाही 1000 स्क्वेअर फुटाचं, संडास 4. मग वास्तुशास्त्र की नाही करायचं कशासाठी? वास्तुशास्त्र म्हणजे नक्की की नाही काय? आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हणजे टॉयलेटची की नाही जी काही स्थिती सांगितलेली आहे, ती कशा पद्धतीने सांगितली आहे? याचा विचार करा. एक बरं झालं, की आम्ही यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्हाला सपोर्ट करणारा की नाही कोणतरी झाला. देव आहे, शास्त्र आहे, शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करा. आमचंही काहीतरी चुकतंय. आम्ही काहीतरी की नाही जर ओढ म्हणून काहीतरी बोललो, मी अमक्याचं हे करतो, मी तमक्याचं ते करतो. मी काय देव? का त्याचं नशीब बदलायला मी सटवायचा बाप? काहीतरी डोक्यात कल्पना करणं हे चुकीचं आहे. आणि याच्यापुढे एक लक्षात घ्या. माझ्या या ह्याला पोस्टला 40,000 50,000 कॉमेंट आल्या. त्या कॉमेंटला कॉमेंट करणं, लाईक करणं, याच्यापूर्वी या गोष्टीला मी लाईक करतोय किंवा कॉमेंट करतोय, ती गोष्ट मला पटली का? हे पहिला विचारा. आणि ज्या गोष्टीला विरोध करायचा त्या ठिकाणी विरोध करा. विरोध केल्यानंतर काय होतंय बघूया. त्यांनी आत्मा दाखवू देत, मग नंतर त्याचा विचार करू. हळकुंड बांधली, सुपाऱ्या बांधल्या, त्या कुठेतरी टाकल्या. पांढरा रविवार सोमवार केला, रविवार केला, की लग्न जर झाली असती, तर मग ते सगळ्यांचा एकच रामबाण उपाय निघाला असता हो. औषधं आलीच नसती. एकच उपाय, एक औषध घ्यायचं, विषय संपला. तुमचे सगळे आजार बरे होणार. म्हणजे रामबाण झालं असतं आणि रामबाणातून सगळं संपलं असतं. असं कधी रामबाण औषध आहे का? आपल्या पूर्वजांनी तयार केलं का? केलेलं नाहीये. असं सांगितलेलं नाहीये. ज्योतिषशास्त्रामध्ये देखील ग्रहयोग तसे आले, म्हणजे तसा माणूस होतोय. हे म्हणणं तरी कुठं योग्य आहे? योग्य नाहीये. उगीच आमचे ज्योतिषी सुद्धा मोठमोठे ज्योतिषी नुसतं सर्टिफिकेटच वाटायला.
सर्टिफिकेट ह्याच्यावरती कुठं भिंतीवर टांगलं की आरती ओवाळून घ्यायला की नाही, भिंतीवर आरती ओवाळून घेऊन घ्यायला तयार. तुम्हाला सर्टिफिकेट देणार आहे ना, तुम्ही द्या. त्याला शिकवा, नंतर मग सर्टिफिकेट द्या. तुम्ही त्याला की नाही ठराविक पैसे घेऊन त्याला सर्टिफिकेट देताय, म्हणजे तुम्ही तुमचा धंदा करायलाय आणि तुम्ही त्या ह्या लोकांचं, सर्वसामान्य जनतेचं तुम्ही नुकसान करायलाय. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही हे ज्योतिषांच्या सेलिब्रिटींना आणि जे हे दुकान चालवतात त्यांना मी सांगू इच्छितोय, की एक वेळेला अशी वेळ येईल, तुम्ही तुमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायला लागलाय. कारण ज्योतिषशास्त्र म्हणजे तुम्ही शिकवलेल्या गोष्टीच नाही इथं येतायत. तुमचा गुरु कोण? तर अमोक. तुमच्या शिष्यानं केलेली चूक तुमच्या डोक्यावर फुटायला लागलंय, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही देखील की नाही शिकवती वेळी काय शिकवा लागलाय आणि सर्टिफिकेट देताना की नाही काय सर्टिफिकेट द्यायला लागलाय आणि त्याचा उपयोग काय व्हायला लागलाय, तुमचा विद्यार्थी की नाही लोकांना काय गायडन्स करायला लागलाय आणि त्याचं खापर उद्या की नाही तुमच्या डोक्यावर फुटणार आहे का? हे देखील विचार करा. नवीन पोरगी की नाही लग्न होऊन आल्यानंतर ती चुकली, की पहिला विचार म्हणजे घरातली सासू म्हणत्या, "ए बाई, तुझ्या की नाही आई-बाबांना काही शिकवलं की नाही? तुझ्या आईनं काय शिकवलं की नाही? तुझ्या आई-बाबांना शिकवलं की नाही?" म्हणजे पहिलं खापर कोणावरती फुटतंय? तिच्या आई-बाबावरती फुटतंय. तिच्यावर फुटत नाही. तसं हा तुमचा विद्यार्थी चुकला, की पहिलं खापर तुमच्यावरती फुटणार. तुझ्या गुरूनं तुला काय शिकवलंय की नाही? का तुला असंच शिकवलं आहे? हे लक्षात ठेवा. हे बोंबरँग आहे. तुम्ही शिकवा लागलाय, पण शिकवतेवेळी तुम्ही काय शिकवा लागलाय, काय पद्धतीने सर्टिफिकेट द्यायला लागलाय आणि कोण भिंतीवरती आरती ठेवून ओवाळून घ्यायला लागलाय, याचा विचार तुम्हीच करा. आणि खरोखर ह्या शास्त्राला फ्युचर ब्राईट आहे. त्यामुळे याचा अभ्यास व्यवस्थितपणे करा. व्यवस्थितपणे आपल्याला त्याचा रिझल्ट येईल. धन्यवाद.